परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गव्हाण गावात मानवी अभियानाच्या नामकरण फलकाचे अनावरण। अभियानाचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख माननीय अर्जुनभाऊ जाधव व लातूर जिल्हाध्यक्ष माननीय आनंदभाऊ साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला हा कार्यक्रम। नमस्कार, मी मारुती गुंडीले नळगीरकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पाहूया सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मानवी अभियानाचे सुप्रीम लीडर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मिलिंद भाऊ उर्फ नाना आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मानवी अभियानाच्या कार्याची गती वाढली असून महाराष्ट्रभर संघटन उभारणीचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख माननीय अर्जुनभाऊ जाधव व लातूर जिल्हा अध्यक्ष माननीय आनंदभाऊ साळुंखे, जळकोट तालुका अध्यक्ष माननीय अविनाशभाऊ तोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा निर्मितीचा व मानवी अभियानाच्या नामकरण फलकाचा अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। सदरचा कार्यक्रम महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आला। सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मार्गदर्शक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। तर मानवी अभियानाच्या नामकरण फलकाचे उद्घाटन संघटनेचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुनभाऊ जाधव व लातूर जिल्हा अध्यक्ष आनंदभाऊ साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले। मानवी अभियान ही संघटना कुठल्याही एका जाती धर्माची नाही तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण झालेले संघटन आहे, असे वक्तव्य आनंदभाऊ साळुंखे यांनी यावेळी केले। ते मानवी अभियानाच्या नामकरण फलक उद्घाटन प्रसंगी बोलत होते। अत्याचाराला आळा घालून सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे, संविधानिक मूल्यांचा आधार राखून समता प्रस्थापित करणे हे संघटनेचे उद्दिष्ट असून समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करणे हे संघटनेचे अंतिम ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी गव्हाण गावात मानवी अभियानाच्या गाव कमिटीची निर्मिती करण्यात आली असून शाखा अध्यक्ष संग्राम गायकवाड, उपाध्यक्ष माधव बोईनवाड, सचिव लाला घोडके, कोषाध्यक्ष बापना भालेराव, सदस्य रोहिदास घोडके, सदस्य नरसिंग गायकवाड, सदस्य भगवान घोडके, सदस्य माधव गायकवाड, सदस्य राजाराम घोडके सह माधव वजिरे, चंद्रकांत घोडके, संग्राम रेकुळवाड यांची निवड करण्यात आली आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती लातूर जिल्हा अध्यक्ष आनंदभाऊ साळुंखे, मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुनभाऊ जाधव सह लातूर जिल्हा उपाध्यक्ष विलास भोसले, जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे, कार्याध्यक्ष मारुती नामवाड, प्रकाश वाघमारे, लातूर शहर उपाध्यक्ष संग्राम घोमाडे, निलंगा तालुका अध्यक्ष शिवराज गुराळे इत्यादी सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचितांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे। हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अनिल घोडके, भागवत बोईनवाड, बालाजी हुगे, दोंडीबा घोडके, माधव गुरुदाळे, योगेश सांगवे, विठ्ठल कारलेवाड इत्यादींनी परिश्रम घेतले। आजच्या कार्यक्रमाला तुम्ही जो हा कार्यक्रम निवडलेला आहे ती तारीख पण फार सुंदर निवडलेली आहे। आज आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त आपण बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ही तारीख आज आपण फार सुंदर निवडलेली आहे। याचा मला पहिलं तुमचं कौतुक करावं तेवढंच फार कमी वाटतं। तसंच मानवी अभियान ही कुठल्या जातीपातीची, कुठल्या धर्माची कुठली नसून हे मानवी अभियान फक्त मानवाने मानवाच्या हितासाठी केलेलं संघटन आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं चालणारं ही संघटन आहे। तर या संघटनेमध्ये आपण कुठल्याही जातीपातीचा विचार न करता मानवाने मानवाच्या हिताला जो काही काम असतील ते आपण सर्वांनी मिळून हे काम करायचे आहेत। आपले सर्व डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार व आपले राज्याचे राज्याध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्रभाऊ गव्हाणे, मराठवाडा अध्यक्ष आदरणीय रघुनाथभाऊ कसबे व आपली पूर्ण महाराष्ट्रातील टीम हे सर्व तुमच्या पाठीशी आहोत आम्ही। आणि ज्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्यावेळेस तुमच्या हाकेला आम्ही धावून येणार ही शब्द देऊन मी 2 शब्द काळामध्ये गावची शाखा अशी पहिलीची प्रथा होती मोठी केलेली आहे। तर नव्याने आपल्याला सुरुवात करायची तर असं आपण असं सांगतो की करायचे पुणे तालुक्यातून प्रथम सुरुवात करणार तर भाऊ मला आपल्या तालुक्यातून प्रथम सुरुवात करा। आपण ह्या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आपल्याला करायचे म्हणजे ही तारीख कोरली जाईल। त्यानिमित्त आज आपण या महाराष्ट्रामध्ये पुण्यांदा नव्याने एक शाखेची निर्माण करतात आणि ती आपल्या तालुक्यातून होते याचं अभिनंदन आहे मला।
आणि ते काढलेले आहे. मानव हक्क अभियान संघटनेचा शाखा अध्यक्ष घोषित म्हणजे केलेला आहे आणि त्याचे पूर्ण तयारीनं मी शाखा अध्यक्ष पदाचा भार सांभाळेल एवढंच बोलतो. अभिनंदन. आजचा उपाध्यक्ष माझ्या गावातील सर्वजण या अध्यक्षपदी म्हणून माझी निवड केलेली आहे. माझं नाव माधव मारुती भोयनवार. आता गव्हाणमधलं असून काही कार्य जे काही करतोय त्या कार्यामधून एक बाबा चांगलं काम करतोय आणि हे जे आता हे शाखा जे ओपन करतोय आपण ह्या शाखेचं पूर्णपणे मान राखून यांचे कार्य काय आहेत, आपले कार्य काय आहेत, हे सर्व कार्य मी पूर्णपणे निभावेन एवढं बोलून माझी. अभिनंदन. पंढरी भरती शाखेचा सचिव आज या शाखेची मला नियुक्ती दिल्याबद्दल मी संघटनेचा आभारी आहे आणि यानंतर मला जे बी काही संघटनेतून मला काही सूचना मिळतील त्या सूचनेचं मी पुरेपूर पालन करण्याचा प्रयत्न करेन. सदैव ही संघटनेची निगडीत आहे. अभिनंदन. अभिनंदन. आपले हे दिसली नाही बरं का. पूजा करू नंतर लावू. चला सर्वांना पुन्हा तिकडे हातामध्ये घ्या. असा हातामध्ये घ्या. त्याला लावण्यापेक्षा इकडे लावू आता इकडे द्या पोरांना. हे व्हिडिओ घ्या. घोषणा द्या. जिंदाबाद जिंदाबाद. आहे की आपण या समूहात आलात तर असं ऍक्टिव्ह असलं पाहिजे. आणि भाऊ तुमच्यावर आता सर्व जिम्मेदारी आहे. सल्लागार तुम्ही आहात. अध्यक्ष कुठे आहेत? तर आजच्या कार्यक्रमाला तुम्ही जो हा कार्यक्रम निवडलेला आहे ती तारीख पण फार सुंदर निवडलेली आहे. आज आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ही तारीख आज आपण फार सुंदर निवडलेली आहे. ह्याचा मला पहिलं तुमचं कौतुक करावं तेवढंच फार कमी वाटतं. तसंच मानवी हक्क अभियान ही कुठल्या जातीपातीची कुठल्या धर्माची कुठली नसून ही मानवी हक्क अभियान फक्त मानवाने मानवाच्या हितासाठी केलेलं संघटन आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं चालणारं ही संघटन आहे. तर या संघटनेमध्ये आपण कुठल्याही जातीपातीचा विचार न करता मानवाने मानवाच्या हिताला जो काही कामं असतील ते आपण सर्वांनी मिळून हे कामं करायचे आहेत. आपले सर्व डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार व आपले राज्याचे राज्याध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र भाऊ गव्हाले, मराठवाडा अध्यक्ष आदरणीय रघुनाथ भाऊ कसबे व आपली पूर्ण महाराष्ट्रातील टीम हे सर्व तुमच्या पाठीशी आहोत आम्ही. आणि ज्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्यावेळेस तुमच्या हाकेला आम्ही धावून येणार ही शब्द देऊन मी 2 शब्द सांगतो. मला जे काही संदेश दिले की आदेश दिले त्याच्यामध्ये केवळ माझा हा वाटा नाही. याच्यामध्ये लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी गणपत वजिरेसह केजे न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.